स्कूटीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या 3 मुली आणि एका वाहतूक महिला कॉन्स्टेबलचा वाद झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। हा व्हिडिओ सध्या लातूरमधला आहे आणि या व्हिडिओमधल्या ज्या महिला कॉन्स्टेबल आहेत प्रणिता मुसने ते आपल्यासोबत आहेत। मला सांगा नेमका वाद काय आहे आणि काय प्रकार आहे तो? सर, मी साई रोडला राहते। माझं नाव प्रणिता शिवदास मुसने आहे। 18 वर्षापासून मी लातूर जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत आहे आणि मागील 2.5 वर्षापासून 2 वर्षापासून मी ट्रॅफिक ब्रँचला काम करत आहे। मी माझ्या पतीच्या निधनानंतर मी सिंगल मदर असल्यामुळे लेकरांना पिकअप करणं, ड्रॉप करणं हे माझंच काम आहे। मी ड्युटीसाठी तयार होऊन माझ्या पोरींना ट्युशनसाठी ड्रॉप करायला निघाले असताना कॉक्सिटच्या समोरचा जो डिवायडर आहे तिथनं 3 मुली ट्रिपल सीट बसून एकदम रॅश प्रमाणे ड्रायव्हिंग करून एकदम माझ्या समोर आल्या होत्या। मी ब्रेक दाबला होता आणि त्यांना बोलले पण होते की अगं गाड्या नीट चालवा, तुम्ही जाचाल दुसऱ्यांनाही घेऊन जाचाल, तू तुझं बघ, अशी आरेरावीची भाषा करून 3 मुले तिथून पसार झाल्या होत्या आणि जात असताना जिगजॅग टाईप जात होत्या। भरपूर वाहनांना त्यांनी कट मारलेला आहे। त्यातली एक तिसरी पाठीमागं बसलेली लेडीज होती, ती खूप अशी क्रॉस बसलेली होती, त्याच्यामुळे गाडी अनबॅलन्स होत होती आणि असं दिसत होतं की सर त्या पडणार आहेत आता। आणि शेवटी रस्ता काढत काढत त्या जात होत्या, मी पण त्याच्या पाठीमागे त्यांना फॉलो करत होते। मग एक महामंडळाची गाडी आली होती, त्यांच्या टायर खाली त्या मुली जाणार होत्या आणि मग ते त्यांची स्पीड ऑटोमॅटिकली कमी झाली आणि त्या वेस्ट साईडच्या कोपऱ्यावरती मला त्यांना गाठता आलं आणि म्हणून उतरता क्षणी मला सहन नाही झालं सर, मी लगावल्या 2 आणि मारायला नको होतं सर, पण एका आईच्या भूमिकेतनं मी त्यांच्यावर हात उचललेला आहे किंवा मग हे पुढे जाताना स्लो गाडी चालवावी आणि जी भाषा वापरली आहे सर मी, ती पण चुकीची आहे। त्याच्याबद्दल मी माफी मागते। ज्यांचं कोणाचं मन दुखावलं असेल माझ्या भाषेमुळे, त्या मुलींची माफी मागते, त्यांच्या आई वडिलांची माफी मागते, पण माझा उद्देश तसा चुकीचा काही नव्हता। खरं पाहिलं तर व्हिडिओमध्ये तुम्ही शिवीगाळ करताना तो त्याच्यामध्ये आहे, मारहाण केली, कायद्याची भाषा करणाऱ्या पोलिसांकडून नियमाचं उल्लंघन होते, अशा प्रकारची प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर येते। बरोबर आहे सर, त्याच्याबद्दल मी ऑलरेडी माफी मागितली आणि इथून पुढेही माफी मागेल आणि इथून पुढे मी माझ्यात सुधारणा म्हणजे माझ्या भाषेमध्ये सुधारणा करेल। कायद्याला अनुसरूनच केलेलं आहे सगळं। मला दंड टाकता आला असता, पण दंड टाकता येत नव्हता म्हणून मी बोलले आणि आई समजून बोलले। मी स्वतःला असं कन्सिडर केलंच नाही की मी ह्या ठिकाणी पोलीस आहे। खरं सांगायचं म्हणजे एक आईच्या भूमिकेनं रागवले मी त्यांना आणि दंड नाही टाकला कारण मी लिगली तिथं ड्युटीला नव्हते सर। नक्की तुम्ही लिगली ड्युटीला त्या ठिकाणी नव्हता असं सांगताय, मग काय तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं तुमच्यावर कारवाई केली? अद्याप तर सर काही नाही आलेलं, काय होते माहिती नाही, बट माझं इंटेन्शन चुकीचं नव्हतं सर। मला 2 मुली आहेत, कोणाच्या तर आईचं पुन्हा मग एक आई ओरडली पण 3 आया रडल्या असत्या, एवढंच मला ते बघवलं नाही सर। टायरच्या एकदम खेटून गेलेलं म्हणून माझ्या हातून हे म्हणजे पाहुण्याच्या हातीन होऊन आईच्या स्वरूपामध्ये हे माझ्याकडनं घडलेलं आहे। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।